मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत। तर आज आपण शाही असं काहीतरी करणार आहोत। चला तर मग सांगते काय करणार आहोत। आज आपण शाही पनीर करणार आहोत। तर शाही पनीर करताना कोणती कोणती काळजी घ्यायची, त्याच्यानंतर काय काय टिप्स असतात, तर शाही पनीर मसाला आपण करणार आहोत, ते सगळं मी सांगणार आहे। टिप्स कोणते कोणते आहेत ते पण सांगणार आहे। तर सगळ्या टिप्स ह्या मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याचप्रमाणे मी मध्ये सुद्धा रेसिपी करताना खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहे, त्या सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। पनीर मसाला म्हणजे आपण मसाला व्यवस्थित फ्राय करतो। जेव्हा पनीर मसाला कोणता पण मसाला व्यवस्थित फ्राय केला जातो ना, त्या भाजींची चव अप्रतिम येते। अगदी धाब्यांमध्ये सुद्धा मसाला फ्राय जास्त वेळ केला जातो। तुम्हाला माहिती का, हॉटेलमध्ये ज्या भाज्या असतात ना, त्या हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर, ह्या दोन फ्लेमवरच केले जातात आणि जास्त करून फ्रायचं प्रमाण खूप जास्त असतं। इवन चायनीजमध्ये सुद्धा फ्राय केलं जातं, शिजवले जात नाहीत। जेवढं फ्राय कराल तेवढं सुंदर भाज्या होतात। तर सगळ्या टिप्स मी व्हिडिओच्या शेवटी सांगितल्याच आहे, करताना सुद्धा सांगितल्या आहेत, त्याच्यामुळे नक्की पाहत राहा। पनीर बनवण्यासाठी साठी आपण काय करणार आहोत ना, सगळ्यात पहिले काजू नाही का व्यवस्थित त्या पाण्यात, इथं मी कढई घेतली आहे, त्याच्यात पाणी घेतले आणि त्याच्यात नाही का 10 काजू टाकते। हे काजू व्यवस्थित स्वच्छ होईपर्यंत एक 10 मिनटं व्यवस्थित असे त्याला, जोपर्यंत त्याचं व्हाईट डिच्चर नाही ना निघत, म्हणजे व्हाईट काजू खूप आपल्याला वाटतं खूप स्वच्छ आहेत, पण त्याच्यावर खूप घाण असते, ते निघेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याची पेस्ट करून घेणार आहोत आपण। चला तर मग आधी हे 10 मिनटं एक उकळी आणून घेऊया। 10 मिनटात होत होते, 10 ते जास्तीत जास्त 7 मिनटं खूप झाले, 7 ते 6 मिनटं त्यासाठी हलवून आणून व्यवस्थित काढून घ्यायचे। बघा आता घाण पाणी निघायला सुरुवात झालेली आहे। तर एकदा झालं ना मग काढून घ्यायचं आपल्याला। चला तर मग होऊ देऊ। इथं काजू आपले व्यवस्थित झालेले आहे। तर आता काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं किंवा साईडला घेतो मी तरी चालेल। तर मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि याच्यात मी 3 ते 4 चमचे दही घेतलं आहे। त्याच्यातच आपण हे काजू काढून घेणार आहोत, ह्याच्यात मिक्स करून घेणार आहोत आणि 1-2 हिरव्या मिरच्या ॲड करणार आहोत आणि मिक्सर हे वाटून घेणार आहोत। या पूर्ण पनीर मसाल्यामध्ये आपलं हे एकच वाटण आहे, ह्याच्या व्यतिरिक्त आपण कोणतंच वाटण करणार नाही आहोत। चला तर मग मी हे मिक्सरमधून वाटून घेते। आधी 2 मिरच्या टाकते, ह्याच्यात 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहे। तुम्ही तुमच्या मिरची किती तिखट आहे याचा अंदाज घेऊन टाका। तर मला इथं माझी मिरची जरा जास्त तिखट वाटते, त्याच्यामुळे मी 1.5 टाकते आणि हे मिक्सरमधून आपण वाटून घेणार आहोत। चला तर मी ह्याच्यात थोडंसं मीठ पण ॲड करते, पण परत आपण भाजी करताना लक्षात ठेवायचं आपण ह्याच्यात मीठ ॲड केलं आहे ते। माझ्याकडे ही पेस्ट तयार आहे आपली, अशी करून घ्यायची। खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही। आपल्याला पनीर मसाला बनवण्यासाठी पनीर आधी आपण फ्राय करून घेणार आहोत। मला स्वतःला पनीर फ्राय करायला बिलकुल आवडत नाही, असे चांगले टाकले तरी छान टेस्ट लागते, पण हे आता सजावटीसाठी आपण ते व्यवस्थित दिसावं म्हणून मी करून घेणार आहे। चला तर मग आता फ्राय करून घेऊया पनीर। एकदम बारीक गॅस करायचा, नाही तर तुटण्याची खूप शक्यता असते। बारीक गॅस करायचा आणि सोनेरी कलर आणायचा आपल्याला ह्याला, त्याच्यामुळं काय होतं, दिसतंय छान दिसतं। ह्याचा एवढाच उपयोग आहे, ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मला तरी काही विशेष वाटत नाही जे पनीर फ्राय केलेलं। आपलं पनीर सोनेरी कलरचं झालेलं आहे, तर ह्या टायमाला मी काढून घेणार आहे। तर तुम्ही पाहत असाल ह्याचा कलर खूपच सुरेख आला आहे, खूपच सुंदर। तर आता काढून घेऊया। इथं आपलं पनीर तळून तयार झालेलं आहे। त्याच तेलात मी काय करते, तुम्हाला जर काजू डेकोरेशनला तळायचे असतील तर याच्यातच तळून घ्यायचे। काजू खूप लवकर तळले जातात आणि खूप त्याचा कलर चेंज होतो, इव्हन जळतात सुद्धा आणि कडूसुद्धा लागतात। तर काय करायचं, एकदम फ्राय व्यवस्थित करायचे थोडे टाकून आणि ते काढून घ्यायचे। आणि आता आपण खडे मसाले टाकणार आहोत। तर मी इथं 8 ते 7 मिरी, त्याच्यानंतरून एक 7 किंवा 6 असं लवंग टाकले आहे आणि तुम्हाला हवं असेल तर एक काळी वेलची टाकायची, त्याची चव पण खूप सुंदर येते। हे मसाले नंतरून काढून टाकायचे, म्हणजे काळी वेलची त्यातली फक्त काढता येईल, ह्याच्या व्यतिरिक्त काही काढता येणार नाही। चला तर मग आता कांदा टाकून परतून घेऊया आपण। तर ते मसाल्याला बघा माझ्या व्यवस्थित ते फुलून वरती आले, आपलं तेल एवढं गरम होतं। तर त्या टायमाला मी ह्याचं कांदा ॲड करते।
कांदा इथं आपण एकदम व्यवस्थित लाल बुंद होईपर्यंत भाजणार आहोत. पण त्याच्या आधी जेव्हा आपला अर्धा कांदा हा भाजून होईल, म्हणजे जोपर्यंत जेव्हा सोनेरी कलर यायला सुरुवात होईल त्या टायमाला आपण त्याच्यात जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत. आधी टाकली तर करपून जाईल आणि वास पण लागेल ह्याचा. तर मी ही 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे. तर ही व्यवस्थित परतून घ्यायची आणि आपण ह्याच्यानंतर मग मसाले टाकायला सुरुवात करणार आहोत. आपले कोबरे कांदा हा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. त्या टायमाला मी ह्याच्यात नाही का हळद टाकते. छोटा चमचा आपण लाल तिखट टाकतोय. आपण हिरवी मिरची ह्याच्यात टाकलेली आहे, ती लक्षात घ्यायची, नाही तर खूप तिखट होईल, भाजी खाणं योग्य होणार नाही. तर मग ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतरून आता आपण ह्याच्यात नाही का 2 चमचे धने पूड टाकतोय लाल तिखट टाकल्यानंतरून. त्याने काय होतं, चव पण छान येते आणि माइंड पण खूप छान येते भाजीला. तर ह्या सगळ्या गोष्टी मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आता ह्या टायमाला आपण ह्याच्यात टमॅटो टाकणार आहोत. टमॅटोचं प्रमाण आपलं एवढं कमी आहे कारण आपण दही टाकणार आहोत, त्याच्यामुळं जस्ट एक बाइंड यावी ग्रेव्हीला, त्याच्यामुळं आपण टमॅटो ॲड करणार आहोत. खूप कमी, म्हणजे मी जेव्हा 3 कांदे घेतले मीडियम साईजचे तेव्हा मी फक्त अर्धा टमॅटो ॲड केलं ह्याच्यात. तर हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आता एकदम व्यवस्थित शिजू द्यायचं आणि गॅसवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं एकदम व्यवस्थित. त्याने टेस्ट खूप छान येते आणि फ्लेवर पण खूप छान लागतो. चला तर मग करून घेऊया. तेव्हाच पाणी ॲड करणार आहोत जेव्हा आपल्याला असं वाटेल, एकदम थोडंसं नाही, खूप जास्त नाही, जेव्हा आपल्याला असं वाटेल की आपला कांदा करपायला सुरुवात झाली आहे त्या टायमाला थोडंसंच ॲड करायचं, खूप जास्त नाही. एक 5 मिनिट आता ह्याला असंच परतून घ्यायचं, जास्त वेळ नाही. तर आता ह्याला बघा तेल सुटते. आता ह्या टायमाला काय करणार आहोत, आपण जी आपण काजूची आणि दहीची पेस्ट बनवली होती ती आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत. तर गॅस बारीक करायचा, लक्षात घ्या. आणि त्या टायमाला आपण काजूची पेस्ट बनवणार आहोत, म्हणजे ॲड करणार आहोत. तर ही एकच पेस्ट आपण ह्याच्यात टाकणार आहोत, ह्याच्या व्यतिरिक्त कोणतीच नाही. तुम्ही पाहत असाल फार सुंदर कलर येतोय. पाहत असाल तेल सुटायला पण लगेच सुरुवात झाली. सगळी पेस्ट काढायची आणि ॲड करून घ्यायची. फार सुंदर कलर येतो, एकदम 10 स्टाईल वाटतोय. फार सुंदर तेल आता सुटायला सुरुवात झाली आहे. तर हे व्यवस्थित आपल्या इंडियन पद्धतीने एकदम व्यवस्थित काढून घ्यायचं, हात घालायचा आणि एकदम व्यवस्थित असं काढून घ्यायचं. जरासुद्धा काही शिल्लक ठेवायचं. सुंदर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी की तेल सुटायला सुरुवात होत नाही. काजू त्याचं तेल सुटतं, इवन दहीसुद्धा त्याचं तेल सोडतं. त्या दोन्ही गोष्टीमध्ये तेलच असतं. तुम्ही पाहत असाल माझं आता इथं तेलाचं प्रमाण किती आहे, म्हणजे असं वाटतं सगळी भाजी तेलातच केली आहे. तोपर्यंत हे असं तेल येत नाही तोपर्यंत एक थिंगसुद्धा जरासुद्धा पाणी नाही टाकायचं, नाही तर अजिबात असं तेल सुटणार नाही. आणि मग आता आपण पाणी ॲड करायचं. शक्यतो गरम पाणी केलं ॲड तर अतिउत्तम, पण काही हरकत नाही केलं तरी. चला मग आता पाणी ॲड करू आपण. आता हे पाणी व्यवस्थित ॲड करायचं, सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायचं. आता ह्याला 7 मिनटं परत व्यवस्थित होऊ द्यायचं, जोपर्यंत याला आता हे पाणी घातलं ना, पाणी वेगळं आणि पेस्ट वेगळी वाटते, म्हणजे असं स्पष्ट दिसून येतं की मिक्स नाही झालेली भाजी. तर हे होण्यासाठी ना 7 मिनटं लागतात व्यवस्थित मिक्स होण्यासाठी. तर ते होऊ द्यायचे. आपल्या भाजीला व्यवस्थित तेल सुटलं आहे. तुम्हाला थिकनेस दाखवते, एकदम व्यवस्थित थिकनेस आहे आपल्या भाजीला. एक नंबर असं ग्रेव्हीचं वगैरे थिकनेस आहे. तुम्हाला हवं असेल तर आणखी थोडा वेळ ठेवू शकता. माझी खूप घट्ट झालेली आहे आता, मला जशी ग्रेव्ही हवी तशी झालेली आहे. त्या टायमाला आपण ह्याच्यात मीठ ॲड केले मी मगाशीच. तुम्हाला हवं असेल तर आत्ता ॲड करा. आणि कसुरी मेथी ॲड करा. कसुरी मेथी व्यवस्थित असं क्रंच करायची आणि ॲड करायची सगळ्या साईडने. ओके, तर ही कसुरी मेथी व्यवस्थित ॲड करायची. फार सुंदर वास येतो आणि फारच सुंदर वास येत आहे आता. आणि त्याच्यानंतर आपण पनीर ॲड करणार आहोत, आपण तळून घेतलेले. आणि तुम्ही काजू पण तळून घेतले असेल तर या टायमाला ॲड करायचे.
आणि 1-2 मिनटं ठेवायचं, नाही तर पनीर खूप लबरासारखं होईल. जास्तीत जास्त 5 मिनटं आणि काढून घ्यायचं. तर हे आपला पनीर मसाला पनीर तयार. कसा वाटला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मसाला पनीर तयार आहे. आता या टायमाला आपण काय करणार आहोत, सजावटीसाठी म्हणून पनीरवरनं असं स्प्रेड करणार आहोत व्यवस्थित छान दिसावं म्हणून. आणि इन केस तुम्हाला अजून ग्रेव्ही जर थिका हवी असेल तेव्हा जेव्हा आपण कसुरी मेथी ॲड करतो त्याच टायमाला तुम्ही त्याला असं खिसून टाकलं तरी चालेल, त्यांनी पण खूप छान टेस्ट येते. तर हा आपला मसाला पनीर तयार आहे. कसा वाटला नक्की सांगा. वास तर फार सुंदर येत आहे. चला तर आता पटकन ट्राय करून घेते मी कसं झालं ते. मसाला आपला करून झालेला आहे. तर काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या. आपण ह्याच्यात काजू हे पाण्यातून अगदी स्वच्छ करून घेतलेले आहे. केले नाही तरी काही होत नाही, पण ॲक्च्युली तुम्हाला कळेल की आपण उत्कृष्ट ब्रँड म्हणून घेऊन येतो, पण ॲक्च्युली सगळ्याच काजूंमध्ये थोडीशी घाण असते. पांढरं पाणी निघतं साईडला काढल्यावर. तर ते त्याच्यासाठी करून घ्यायचं. आणि दुसरे म्हणजे ते काजू मऊ पडतात आणि पेस्ट व्हायला सोपे जातात. जर तुम्ही डायरेक्ट जर काजू टाकले ना तर पेस्ट एवढं सहजासहजी होत नाही. त्याच्यात असे दाणे राहतात. मऊसूत अशी पेस्ट होत नाही. दुसरं म्हणजे आपण ह्याच्यात नाही का दही नाही का सगळे मसाले परतल्यानंतर टाकलेले आहेत. आपण बहुतेक रेसिपीमध्ये काय करतो, आधी दही ॲड करतो, मग मिरची, हळद आणि धनेपूड ॲड करतो. पण काजू म्हणजे पनीर मसाल्यामध्ये किंवा काजू मसाल्यामध्ये जर तुम्ही दही शेवटी टाकलं ना, म्हणजे सगळे मसाले टाकून, तर दह्याचं ना काजू असल्यामुळं ना त्या दह्यात नाही का ते काजू खूप लवकर जळले जातील. जर तुम्ही ते दही म्हणजे ती पेस्ट त्या ह्याच्यात भाजली गेली किंवा फ्राय केली तर ते काजू एकदम म्हणजे करपले जातील कारण काजू खूप लवकर हे होतात, फ्राय होतात, शिजतात वगैरे आणि मऊसुद्धा खूप लवकर पडतात. तुम्ही काही काजूच केलं तर ते प्रत्येक गोष्ट पटकन त्याच्यात हीट असते आणि ते रिॲक्शन खूप लवकर होते त्या गोष्टीची. त्याच्यामुळे ही एक काळजी घ्यायची. आणि भाजी कडू लागते जर काजू जर करपले. इवन थोडं जरी करपले ना तरी भाजीला कडवटपणा येतो. इवन म्हणजे त्याची टेस्टच चेंज होते. तर तुम्हाला आपली रेसिपी कशी आवडली, म्हणजे कशी वाटली हे नक्की सांगा. त्याच्यानंतर ट्राय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा लिहा. तुमची कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. तर चला पुढच्या रेसिपीला भेटूया.